हे माते, मी तर एकच प्रश्न घेऊन आले होते तुमच्याकडे, पण तुमच्या या निशाणीने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. काकी, मी डान्स करायला तयार आहे. अरे तू उभी कायस, बस ना खाली बस. उद्याच्या परफॉर्मन्स बद्दल थोडं सुद्धा टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? मी उगाच रोशनी आणि तिच्या कुटुंबियांना दोष देत होतो. बाकी हे जे सर्व चाललंय हे पाहून त्यांनी काय चुकीचं केलं? पण मॉम, हे कसं शक्य आहे? आय मीन, माझ्यापेक्षा रोशनी उंच आहे. सगळ्यांच्या नजरेपासून तिला पण कसं लपवणार? डोंट वरी बेटा, त्याचंही ऑप्शन माझ्याजवळ आहे. बस रोशनीला माझी मदत करावी लागेल. रोशनी काय करणार यात? जास्त काही नाही, बस नीलला कॉल करून सांगेल की ट्विंकलला इंडियन डान्स फॉर्म देऊन टाक. हा हे ठीक आहे. घे बेटा, कॉल कर. नाही काकी, मी नीलला फोन नाही करणार आणि या बाबतीत तर काहीच नाही सांगणार. काकी, आता जे काही करायचं ते आपल्यालाच करायचंय. नको करू, त्रास तर तुलाच होईल. जेव्हा नील ट्विंकलला कोणता असा काही वेगळा डान्स किंवा वेस्टर्न डान्स सांगेल तेव्हा काय करशील? बोल. नाही काकी, मी नीलला फोन नाही करणार. फोन उचल. आता बाहेर कुठे चाललीस? इथेच उभी राहून बोल. पण बोल ना. खरं तर तिच्या पायाला दुखापत झाली आहे आणि ती कॉम्पिटिशनमध्ये डान्स नाही करू शकणार. तिला डान्स करायला प्रॉब्लेम होणार आहे. माझी तर फक्त इतकी इच्छा होती की तू इंडियन स्टाईल. तिला इंडियन क्लासिकल डान्स सांग, म्हणजे ती सहजपणे डान्स करू शकेल. तर तुला माझ्याशी हेच बोलायचं होतं? म्हणजे आता इतकं सर्व झाल्यानंतर सुद्धा तुला आपल्या दोघांपेक्षा नाचण्या गाण्याची फिकर होती? हा, नाही नील, मला नाच गाण्याची फिकीर नाहीये. उलट मी ट्विंकलची पर्वा करते रे. अच्छा. तर ट्विंकलच्या बाबतीत बोलण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे, परंतु आपल्या दोघांच्या नात्याविषयी बोलायला तुझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, हो ना? तुला माझी पर्वा नाहीये तर ठीक आहे, पण आपल्या दोघांच्या नात्याची तरी पर्वा करू शकतेस ना तू? हो नील. काय सांगितलं नीलने? मला माहिती होतं चांगल्या प्रकारे मॅनेज होईल. थँक्यू रोशनी. थँक्यू मॉम. रोशनीला अचानक काय झालेलं? अशी धावत पळत का गेली ती? हाय. कसला विचार करतोयस? मी ते उद्याच्या कॉम्पिटिशनच्या बाबतीत. माहितीये, आज अंकलचा कॉल आला होता. अगेन फगेट रेवा, काही बोलूच नकोस. हेच विचारलं असेल त्यांनी की आकर्ष कधी परत येतोय, काय करतोय. नो आकर्ष, ते फक्त जनरली विचारत होते, बोलत होते. या आय एम शुअर. इनफॅक्ट ते सांगत होते की डीजे बहुतेक मुंबईला परत येतेय. व्हॉट? डीजे परत येणार आहेत? पण आता कसं काय? का? काय झालं? डीजे मुंबईला परत येऊ शकत नाही का?
ऑफकोर्स त्या येऊ शकतात. तू असं का बोलतेस? पण मला समजत नाहीये की मी आजच बोललो होतो त्यांच्याशी. इनफॅक्ट मी त्यांना ऍडव्हान्स कोर्सचे डिटेल्स पण पाठवले होते. पण त्यांनी नाही सांगितलं की त्या परत येत आहेत. वेल, अंकल पण मला सांगत होते की ते शुअर नाहीयेत. ते सांगत होते की डीजे त्यांना कोर्सची चौकशी केल्यानंतर सांगतील. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आकाशला हे नकोय की डीजेने मुंबईला परत जावं. पण का? रोशनी, तुम्ही ठीक तर आहात ना? हो, मला काय झालंय? नाही, ते मी तुम्हाला धावत जाताना पाहिलं. तुम्ही त्रासलेल्या दिसलात. तुम्हाला हाक पण मारली, पण कदाचित माझी हाक नाही ऐकू आली तुम्हाला. तुमचं प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही का माझ्यावर नजर ठेवून असता? मी काय करते, काय खाते, कुठे जाते, काय करते, तुम्हाला याच्याशी काय घेणं देणे? प्लीज आकर्ष. आणि का माझ्या आयुष्याचा भाग होण्याचा प्रयत्न करताय? रोशनी, तुम्ही त्रासलेल्या दिसलात म्हणून फक्त मी विचारलं. हे बघा, तुमच्या नजरेचा धोका होता. मी कुठेच जात नव्हते. जे तुम्ही म्हणताय ना रोशनी, पण माझे डोळे धोका नाही खाणार. तुम्हाला पण माहितीये की त्या तुम्हीच होतात. हो, असं असू शकतं की तुम्हाला कदाचित ते मला सांगायचं नसेल. ते ठीक आहे. आय वोंट फोर्स यू. पण मी त्या दिवसाची वाट पाहीन जेव्हा तुम्ही स्वतःच ती गोष्ट माझ्याशी शेअर करायला याल. तो एक दिवस नक्कीच येईल. तुम्हाला पण हे माहिती आहे चांगल्या प्रकारे की चांगल्याचा नेहमीच विजय होतो. रोशनी, 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 रोशनी. आय एम सॉरी. मी जरा जास्तच बोललो. आय एम सॉरी. रोशनी, मला माहिती आहे मी तुमच्या आयुष्यात जास्त महत्वाचा नाही, पण तरीही मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करेन. रोशनी, उद्या माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट दिवस आहे. इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही नेहमीच माझा आय मीन या कॉम्पिटिशनचा आत्मविश्वास वाढवला म्हणून माझी इच्छा आहे की, आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज उद्या फायनल दिवशी तुम्ही कॉम्पिटिशनला या. तुम्ही माझ्यासोबत जत्रेत नाही आलात, दॅट्स फाईन, दॅट्स ओके. पण प्लीज उद्यासाठी नकार नका देऊ. तुम्हाला इतके गैरसमज का आहेत? मी तुम्हाला एक गोष्ट आता स्पष्टच सांगते. ना मी कधी तुमच्या या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होते आणि ना कधी होणार आहे. रोशनी, गैरसमज माझा नाही. नाही, माझा कोणताच गैरसमज नाही. कदाचित तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही. इच्छा असताना किंवा नसताना तुम्ही नेहमीच या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाला आहात. नेहमीच.
एक अट तुला पण मान्य करावी लागेल. जे पण लोक तुझ्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये नाचायला येणार आहेत त्या सर्वांना गाणं मी ठरवून देणार आणि ते कोणता डान्स करतील तेही मीच ठरवणार. मी आशा करतो की तुला तुझ्या आणि नीलच्या नात्याचं महत्व कळलं असेल आता. तरीही पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो, असं कुठलंही काम करू नकोस ज्यामुळे तुझं हे नातं तुटेल. आणि जर काही नातं तुटलं ना तर तुझा हा बाप जिवंतपणी मरून जाईल. ट्विंकल बद्दल बोलायला आले होते. तू तिला इंडियन क्लासिकल डान्स सांग, म्हणजे ती सहजपणे डान्स करू शकेल. सर्वांना उद्याची चिंता आहे ना. रोशनी पण उद्याचाच विचार करते. काही हरकत नाही. उद्या मी सर्वांनाच दाखवेन की नील चौधरी बरोबर नडलं तर काय होतं ते. उद्याचा दिवस हा सर्वांना फार महागात पडणार आहे. मुलीकडचे येण्यापूर्वी ना सगळी कामं आटपून टाक आणि ते येण्यापूर्वीच स्वतःला खोलीत बंद करून बस. आज मुलीकडची माणसं येणार आहेत. किती कामं पडली, सगळी मलाच करावी लागतायत. अजूनपर्यंत पुऱ्यांचं पीठ नाही मळलंय आणि ही रोशनी माहितीये कुठे जाऊन मेली ही कार्टी. ए रोशनी, रोशनी, ए पोरा थांब, इकडे ये. तुला सांगितलं होतं ना की तयार हो म्हणून. हे काय सोड सोड, सांगितलं ना. जेव्हा पाहावं तेव्हा खातो. सांगितलं होतं ना दाढी करून ये, मुलीकडचे येत असतील. हो आई, करेन मी. तू परत परत का सांगतेस? थांब, तुला ना आता मी अगं, चल सफरचंद चल तर पळ दे. लवकर. सगळी कामं मलाच करावी लागतात. चादर बदलायची होती, चादरही तशीच राहिलीये. कोणतंच काम नीट होत नाहीये. अगं अगं, काय झालं ग बहिणी? अशी नटून थटून कुठे चाललीयस? मुलीकडच्या येण्यापूर्वीच तू एकदम नटून थटून तयार होऊन बसलीस. कमॉन कमो, मी त्या मुलीकडच्या माणसांसाठी नाही तर रिहर्सल हॉलला जाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि तू विसरलीस, आज कॉम्पिटिशनचं नेक्स्ट राऊंड आहे. याचा अर्थ असा आहे बहिणी की तुम्ही घरी नाही थांबणार. हाय, तुम्ही जर घरी असता ना तर ते लोक पण तुम्हाला पाहून किती खुश झाले असते की बैजूची काकी मुंबईहून आलीये आणि माझी पण इज्जत वाढली असती. ते तर आहेच, माझ्या उपस्थितीने इज्जत वाढली असती. पण एक गोष्ट तू कान देऊ नये. जर रोशनी समोर आली ना तर तुझी शिल्लक असलेली इज्जत पण निघून जाईल. म्हणून मी तर सांगते की रोशनीला खोलीत बंद करून ठेव, समजलीस? हो, अगदी योग्य तेच बोलताय तुम्ही. तिला खोलीत डांबूनच ठेवणं ठीक होईल. रोशनी, थँक्यू सो मच. तुला नाही माहित की माझ्याऐवजी डान्स करून तू माझ्यावर किती मोठे उपकार करतेस.
मला कळते की हे जे काही होतंय जशा प्रकारे होतंय ते सगळं चुकीचं आहे, पण ट्रस्ट मी रोशनी, मला हे सगळं नाही आवडत आहे. जाऊ दे ट्विंकल, आता हे सर्व बोलून काहीच फायदा नाहीये. आणि तू विनाकारण स्वतःला का दोष देतेस ट्विंकल? जोपर्यंत मला समजते यावेळी कुठे ना कुठे माझीच चूक आहे. खर तर ही माझ्या चुकीची शिक्षा आहे. विचार करते की ज्या गोष्टींमुळे मी घाबरत होते, समजत होते की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अडसर आहे, आज त्याचाच आधार घेऊन मी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करते. का? कशासाठी? काहीच नाही माहित. फक्त एका गोष्टीलाच घाबरते. काही या चुकीची शिक्षा माझी ही सर्वात मोठी चूक ना ठरो. ट्विंकल, आले मम्मा. थांब जरा, मी घेऊन जाते आरामात. ट्विंकल, तू टॅबलेट खाल्लीस? स्प्रे केलास की नाही? व्हेरी नाईस. तू रिहर्सल हॉलमध्ये वेळेवर ये. मला कोणती गडबड नाही पाहिजे, समजलीस? चल चल ये. सावकाश. हे काय पोरी, तू तर अजून लंगडत चाललीयस. अशा वेळी तू नाचणार कशी? अहो आई, थोड्या वेळात एक गोळी अजून दे, ठीक होईल ही. मग आता आम्ही घाईत आहोत, निघतो आता. चल चल ये. महाराणीजी थांबा जरा. जर तुमचं आराम करणं संपलं असेल ना, तर हे काम पण जरा करून टाक. मुलीकडचे येण्यापूर्वी ना सगळी कामं आटपून टाक. आणि ऐक, त्यांनी येण्यापूर्वी स्वतःला खोलीमध्ये बंद करून बस. मला हे नकोय की तुझी सावली त्यांच्यावरती पडो, समजलीस? अगं गप्प का, बोल काहीतरी. जा काम कर. कमो काहीही बोलेल, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ आणि घाबरू नकोस. मी तुझ्या बाबांबरोबर बोलेन. तुला कोंडून घ्यायची काहीच गरज नाही. अगं तू मुलगीस या घरची. दीदा, तुम्ही का त्रास करून घेताय? तुम्ही पापाजींना विरोध करणार, स्वतःला आणि पापाजींना पुन्हा अडचणीत टाकाल. यापेक्षा बरं होईल की पापाजींशी कोणी बोलूच नाही. आणि तसंही आज पूर्ण दिवसात मला इतकं काम आहे की मी खोलीच्या बाहेर येऊच शकणार नाही. मग कोणत्या ना कोणत्या बहाण्याने राहीन तर खोलीच्या आतच ना. अगं पोरी, देवानं तुला असं कसं बनवलं ग? आणि या घरात जन्माला का घातलं जिथे तुझी काहीच किंमत नाही? इथे कोणी तुझी काळजीच करत नाही. तू चिंता नको करू बेटा. तुझ्या आयुष्यात पण असा कोणी येईल जो तुझी खूप किंमत करेल, तुझी खूप काळजी घेईल. मी बोलून घेते त्याच्याशी. नील पण झालं काय? सांग तर खरं. जेवढं बोलतोय तेवढंच ऐक. तुला ट्विंकलची खूप चिंता होती ना, आता तू माझ्यासोबत येऊन बघ मी कोणासाठी काय काय निवडणार आहे ते. बस गाडीत.
बरं झालं नील तू आलास. मला तुझ्याशी बोलायचं होतं. सोबत चल माझ्या, पण नील सोबत चल. नील नील पण झालं काय? सांग तर खरं. जेवढं बोलतोय तेवढंच कर. तुला ट्विंकलची खूप चिंता होती ना, आता तू माझ्या सोबत येऊन बघ मी कोणासाठी काय काय निवडणार आहे ते. बस गाडीत. मी तर बस माझं वचन पाळतोय. या सर्व पार्टिसिपेंट्सना डान्स स्टाईल द्यायला आलोय. हा भाई, तुम्ही दोघं करणार पेपर डान्स, तू आज करशील पोल डान्स. अरे ट्विंकल तर राहिलीच. चल एक काम कर, तू मुजरा कर. घरी मुलीकडचे येणार आहेत बैजूला पाहायला. बरीच कामं आहेत, एकट्या कमोला नाही होणार, म्हणून तुला न्यायला आलोय.